ही आमच्या शेजारची राखी म्हणजेच आमची मैत्रीण. तर हे बघा, ती इथून घराजवळून चालली होती आणि 2-4 दिवसापूर्वीच मला तिचा नंबर भेटला होता आणि तिचा कॉल झाला होता. तर ती म्हटली की मी येणार आहे तिकडे. मग म्हटलं ये आल्यावर फोन कर आणि तिने आवर्जून मला फोन केला. ती घरी आली, खूप छान वाटलं. हे बघा तिची 2 मुले. मैत्रीण तर आली पण येते तरी सोबत पाऊस देखील घेऊन आली. ती गेली आणि थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. तर हे बघा क्षितिज खूप इकडे-तिकडे पळतोय, उड्या मारतोय. कारण खूप दिवसापासून त्याला पावसामध्ये भिजायचं होतं आणि फायनली 15 दिवसानंतर आज पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे. आणि हे बघा छोटे सरकार आमचे पावसाचा आनंद लुटतायत. जून महिन्यामधील हा तिसरा पाऊस. हे बघा इकडे पोर्चमध्ये सुद्धा पाणी झाले. खूप जोराचा वारा सुटला आणि जोरदार पाऊस येतोय. प्रत्येक शेतकऱ्याला या पावसाची अपेक्षा होती, गरज होती आणि फायनली आज खूप जोराचा पाऊस आला. हा बघा कसा एन्जॉय करतोय, मजा मस्ती. आमच्याकडे जर पाऊस आलाय, तुमच्याकडे आले का कमेंट करून सांगा. किंतु हा बघा पावसाचा आनंद घेतोय. हा तर हा भिजतोय आणि पप्पांना सांगतोय पप्पा पावसात भिजायला या. तर चला आता क्षितिजसोबत मी पण थोडासा पावसाचा आनंद घेते. व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप दिवसानंतर पाऊस आलाय. पावसाचा आनंद तर घ्यायलाच पाहिजे. आता क्षितिजसोबत मी पण पावसाचा आनंद घ्यायला खाली उतरते. बघा, तर मला सुद्धा पावसात भिजायची खूप इच्छा झाली होती, पण अहो काय व्हिडिओ काढायला तयार नव्हते. त्यांना बळंच कसं तरी कन्व्हिन्स केलं की प्लीज काढा व्हिडिओ म्हणून. आणि हे बघा इथं मी सुद्धा क्षितिजसोबत लहान होऊन पावसाचा आनंद घेत होते, कारण मी खूप दिवसानंतर पावसात भिजत होती. हे बघू शकता तुम्ही. आणि क्षितिजला सांगत होती की क्षितिज तू पण असं वरती चेहरा कर. क्षितिज म्हणायचं की पप्पांना तुम्ही पण या भिजायला. म्हटलं बास लई भिजलं तर सर्दी होईल, म्हणून आम्ही दोघं थोडंसं भिजलो. काय 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 पाहिजे, काय करायचे मला सांग. एवढा पावसात भिजलाय तरी सुद्धा ह्याचं समाधान झालं नाही. पावसात भिजण्यासाठी बघा ना, क्षितिज किती मोठ्याने रडतोय आणि याला ऑलरेडी सर्दी व्हायला लागली. याचा घसा बसलाय तरी सुद्धा बोलतोय की आई मला पावसात भिजायचंय. नको बाळा, सर्दी होईल. म्हटलं चला आपण ब्लॉगची सुरुवात करून घेऊया, कारण पाऊस आणि मी ब्लॉग शूट करणार नाही असं तर होणारच नाही आहे. कारण खूप दिवसापासून आम्ही पावसाची वाट पाहत होतो. आणि हा बघा इथे कसं बोलतोय, घरामध्ये पाणी येतं इथं आमच्या किचनमध्ये आणि हा डोअर क्लोज करतोय. क्षितिज बाळा था बघा, मी तुम्हाला दाखवते किती जोराचं पाऊस येतो. हे बघा, हा क्षितिज बोलतोय की मम्मा धो पाऊस येतोय. तर हे बघा इकडे पाऊस सुरू आहे जोराचा आणि क्षितिजला भिजायचे. आम्ही एकदा ऑलरेडी भिजून आले तरी सुद्धा याला भिजायचे. तुमच्याकडे पाऊस आहे का मला सांगा. इकडे हो बाळा. झाले पूर्ण आभाळ भरून आले आणि जोराचा पाऊस सुद्धा येतोय. आणि इकडे बघा क्षितिजला पावसात भिजायचं म्हणून तो म्हणतो की आई मला भिजायला जाऊ दे, पण म्हटलं नाही. आधीच थोडीशी त्याला सर्दी झाली आहे आणि त्याला पावसात भिजायचे, पण मी काय त्याला पावसामध्ये जाऊ देत नाही आहे. कारण आम्ही दोघंही एकदा पावसामध्ये आत्ताच भिजलो, पण आता आम्हाला भिजायचं नाही आणि तो खूप ओरडतोय मला भिजायचे म्हणून. हे बघा रोडला तुम्हाला पाणी दिसत असेल साचले. हे इकडे बघा इथे सुद्धा पाणी साचले. आज खरंच खूप छान दिवस चाललाय. आणि हा बघा पावसात भिजण्यासाठी कसा मोठा ओरडतो. असा पाऊस पडून गेला आणि असलं छान वातावरण झालं, एकदम थंडगार मस्त मस्त. हे बघा पाऊस येऊन गेला, मस्त वातावरण झालंय. मी आणि क्षितिज छान पावसामध्ये भिजलोय. तिकडे गावामध्ये तर खूप जोराचा पाऊस येतोय, कारण पूर्ण पांढरं दिसते. इथं रानामध्ये थोडंसं कमी झालंय बायपासला. बाहेर मस्त पाऊस येऊन गेला होता. म्हटलं आता काय काम करावं. नंतर अचानक लक्षात आलं की गव्हाचं पीठ तर
संपत आले. म्हटलं चला आता आपण गव्हाचंच दळण करून घेऊया. आता हे आई पप्पा आले होते मध्ये, तेव्हा त्यांना सांगितलं होतं की त्यांना मला गहू आणि ज्वारी घेऊन या. तर त्यांनीच गहू आणले होते आणि मग गहू कसं जास्त असल्यामुळे ते मशीननं केले होते. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की गहू मशीननं केला की गव्हामध्ये जरा घाण येते. मग तेच खूप वेळ चाळायचं चाललं होतं. म्हटलं चला आता क्षितिज बाहेर खेळतोय, तर आपण छान दळण करून घेऊया. आता मी गव्हाचं वगैरे दळण करून घेतलं, म्हणजे चाळून घेतलं अगोदर आणि नंतर दळण करणार होते. तर हे बघा, हे गव्हामध्ये किती सारी घाण आहे. आणि गहू घरचा आहे, खरंच खूप छान गहू येतो, पण थोडीशी जरा घाण आहे. आणि दळण करायचं म्हटल्यावर थोडासा वेळ लागतो. तर हे बघा इथं ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या बिया आहेत आणि हे जवळपास भरपूर दिवस झालं त्यांनी आणून दिले, पण मी काही चाळून ठेवलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे सोंडे देखील झालेत. म्हटलं चला आज पाऊस तर येतो आहे आणि घरात बसल्या बसल्या पण बोर होते, आपण मस्तपैकी काम करून घेऊयात. नंतर इकडं आईनंच दिलेली मुगाची डाळ होती, तर ती देखील मी चाळून ठेवत होते. म्हटलं उद्या परवा ऊन पडलं तर आपण ते थोडंसं उन्हामध्ये ठेवून देऊया आणि मग ते भरून ठेवूया. मग आता हे सुद्धा मी व्यवस्थित चाळून घेतले. एकदा डाळ तर निवडून घेतली होती मी मुगाची, ठेवलेली अगोदरच, पण चाळायची राहिली होती. म्हटलं आता आपण चाळून घेऊया, कारण गहू चाळत होती. म्हटलं गहू चाळती तर चालता चालता आपण मुगाची डाळसुद्धा चाळून ठेवूया, जेणेकरून ते खराब होणार नाही आहे. आणि मग ती व्यवस्थित चाळून झाली. म्हटलं चला आता हे काम पूर्ण झाल्यावर आपण नंतर हे थोडंसं बाहेर उन्हामध्ये म्हणजे हवेला ठेवूया. ऊन तर नव्हतं कारण पाऊस येऊन गेलेला होता. मग हे व्यवस्थित असं चाळून घेतलं आणि खूप छान वाटतं पाऊस येऊन गेल्यावर. एक मस्त छान असा मातीचा सुगंध येत होता. नसेल पहिला पाऊस हा, पण तरीसुद्धा छान वास येत होता. आणि इकडे या पिशवीमध्ये देखील हरभऱ्याची डाळ होती. ती थोडीच सांगितली होती मी आणायला बेसन पिठासाठी. कारण पुरणाला तर आम्ही विकतची डाळ वापरतो, कारण कधी कधी काय होतं शिजत नाही आणि घाई असेल त्यावेळेस तर मग मुद्दामूनच डाळ शिजत नाही, असं काहीतरी अडचणी येतात, प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, बेसन पिठासाठी मला डाळ दे, म्हणून तिनं दिली होती घरची डाळ. ही सुद्धा आईनं छान अशी निवडून ठेवलेली. तर म्हटलं चला आता ही सुद्धा आईनं निवडलेली आहे, पण आपण चाळू आणि ही उन्हाला वाळायला घालू. तर ही डाळ मी चाळायला घेतली, तर मला ह्याच्यामध्ये थोड्याशा जाळ्या वगैरे दिसल्या. कारण मला आईने सांगितलं होतं की थोडीशी उन्हाला ठेव, पण मी काही विसरून गेली आणि माझ्या लक्षातच राहिले नाही डाळ उन्हाला वाळू घालायची. म्हटलं चला आता ही ही पण आपण डाळ उन्हाला वाळू घालूया. आणि म्हणून म्हटलं चला आता हे सगळं आता घेतलेच चाळायला. चाळणी आहे हातात, रोज रोज चाळायला घेण्यापेक्षा आपण एक सोबतच सगळं चाळून घेऊया. म्हणून मग मी इथे हरभऱ्याची डाळसुद्धा चाळून घेत आहे. आता त्यांच्याकडे कसं घरचा हरभरा असतो, त्याच्यामुळे मग ते भरपूर घरी डाळी बनवतात. तरी यावेळेस उडीद नसल्यामुळे शेतात उडदाची डाळ काही आईने दिली नाही आहे. तर हे बघा सगळ्या डाळी चाळून मी इकडे म्हणजे उन्हाला नाही, कारण पाऊस येऊन गेला आहे. हवेला इथेच ठेवल्या होत्या. म्हटलं ऊन पडल्यावर ठेवता येईल बाहेर. आणि थोडेसे गहूसुद्धा आहेत, ते कुपनचे होते रेशनचे, ते सुद्धा मी इथं हवेला चाळून बाहेर ठेवले. वातावरण खूप छान झाले. आणि हे सगळं माझं काम का होते, तर हा बघा माझा लाडोबा इथं माती खेळत बसला आहे आणि पलीकडं आजी बसली आहे त्याची. हा इथे खेळतो आहे. म्हटलं चला हा खेळतो आहे ना बाबा, तर मग आपण मस्त असं पटपट पटपट घरातली कामं आवरून घेऊया. आणि मग म्हटलं चला तो खेळतो आहे तर थोडंसं शूट पण घेऊया, कारण नंतर मला काही वेळ भेटत नाही शूट घ्यायला. हे बघा ना, आणखीसुद्धा इकडं आभाळ भरून आले, पण असू दे म्हटलं, वारं सुटले. तर मग आपण ह्या डाळी हवेला ठेवूया, निदान हवा तरी घेतील, थोडीशी डाळीला भेटेल. मग नंतर मी इकडे गव्हाचं दळण करायला घेतलं. आता काय आहे ना, तो कधी पण अचानक घरात पाणी प्यायला येऊ शकतो, म्हणून हे माझं इथं किचनमध्ये असं उभं राहूनच सगळी कामं सुरू होती. पाय तर खूप दुखायला लागली होती, कारण भरपूर वेळ मी अशी किचनमध्ये उभा होती. पण म्हटलं नाही, जर क्षितिज आतमध्ये आला तर तो गहू मोठे मूठभर गहू घेणं, सर घरभर फेका, त्याचे असे उद्योग कायम सुरूच असतात. त्याच्यामुळे जे कामं काही करायची असतील एकतर क्षितिज झोपल्यावर किंवा असं मग बाहेर माती खेळायला गेल्यावरच मला करावी लागतात. म्हटलं तो बाहेर बसला आहे, तोपर्यंत आपण मस्त दळण करून घेऊया. इकडे माझं गव्हाचं दळण करायचं काम सुरूच होतं. आणि तोपर्यंत म्हटलं हे पाकडून पण घेऊया, कारण झाले तर झाली म्हटलं घरामध्ये घाण, म्हणलं परत व्यवस्थित करता येईल, साफसफाई वगैरे करून घेता येईल. कारण बाहेर जाऊन बसायचं तर बाहेर पोर्चमध्ये खूप धूळ आली होती आणि मी आणि क्षितिज पावसात भिजल्यामुळे आमच्या पायाचे सगळं चिखल पोर्चमध्ये आलेलं, त्याच्यामुळे मला काही बाहेर जाऊन दळण करता नाही आलं.
पीठ संपलं होतं आणि पावसाळा म्हटलं की कसं लाईट कधी पण जाते आणि कधी पण येते, लाईटीचं काही सांगताच येत नाही, म्हणून पटपट दळण करून घेत होती. म्हटलं चला तोपर्यंत बाहेरून मला क्षितीचा आवाज येत होता. म्हटलं चला बघूया कोण आले नक्की. क्षितिज एवढं ओरडतोय, पाहते तर काय इथं क्षितिजची काकू आणि पोरं इथं शाळेमधून आले होते, म्हणजे घरी चालले होते आणि क्षितिज मोठ्यानं त्यांना आवाज देत होता. म्हणून त्याची काकू आणि दीदी त्याचा भाऊ त्याचे ते घरी आले. म्हटलं चला आता ते आले तर आपण पण आपलं कामं करून घेऊया. पोरांसोबत खेळतोय, छान वाटतं त्याला पण पोरांमध्ये खेळायला. मग ते आले होते आणि इकडं बघा दीदी त्याला घ्यायला लागली तर हा कसा वांग्याच्या झाडांकडे पळतोय. खूप आगाऊ झालं. बोलून तर त्यांना घेतो पण त्यांच्याकडे काही खेळायला जात नाही. आणि हे बघा तोपर्यंत तर काय इकडे आभाळ निळं झाले. कुठंतरी थोडंसं आभाळ होतं. म्हटलं चला ताई आल्या आहेत तर आपण पण थोडंसं बाहेर जाऊन गप्पा मारावं. दळण तर मला करायचंच होतं, कारण त्यांनी सांगितलं होतं की मी दळण घ्यायला येतो आहे, तू पटकन दळण करून ठेव. पण म्हटलं ताईंची आणि माझी भेट तर होत नाही, कारण आता काय क्षितीची शाळा सुरू झाली आणि त्याला घेऊन जायचं, त्याला शाळेत आणि तो काय आणखी एकटा बसत नाही, त्याच्याजवळ बसावं लागतं. त्याच्यामुळे मग थोडा वेळ गप्पा मारा त्यांच्याशी. तोपर्यंत मुलं इकडं माती खेळत होती. आणि हे बघा ह्याला खेळताना असा चमचा लागतो, कारण चमच्याने पटकन माती उकरली जाते. अगोदर तो काय करायचा, हातानेच माती उकरायचा आणि हाताने माती उकरली की मग त्याच्या नखांच्या साईडची बोटांची कातडी निघायची आणि त्याला जेवताना त्रास व्हायचा आणि हातांची आग व्हायची. म्हटलं नको, मग तो चमचा मागतो ना, मग त्याला चमचाच दिला. बघती तर काय तोपर्यंत इकडं सगळं पांढरं शुभ्र एका साईडला आणि एका साईडला काळसर निळं खूप सुंदर असं आभाळ झालं होतं. म्हटलं ते पण आपण थोडंसं शूट घेऊया. इकडे पाखरं उडत होती, खूप छान वाटत होतं. हे बघा किती आभाळ आलं आहे आणि पाऊस तर बघा ना, मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलं की खूप सारा पाऊस आला आहे, पण पाऊस नंतर लगेच गेला 5-10 मिनटात. नंतर इकडे संध्याकाळच्या टायमिंगला असं चहा मस्त उकळून घेतला आणि इकडे यांनी खारी आणली होती. चहा खारी मी आणि क्षितिजने छान असं एन्जॉय केली. तर मी दोघांसाठी चहा ओतून घेतला आणि इकडे तो सांगत होता. मी त्याला विचारलं क्षितिज चहा खारी कसं लागतं, तर मला म्हटलं की आई आंबट लागते. आता कुठलीही गोष्ट खाल्ली तरी तो मला म्हणतो की आई आंबट लागते. त्याला नाही आवडलं तर तो तसं सांगतो की आई आंबट लागते. आणि माझा व्लॉग तुम्हाला कसे वाटला ते मला कमेंट करून देखील नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.